नमस्कार मित्रांनो. निफ्टीसाठी येणाऱ्या आठवड्यासाठी कोणत्या लेव्हल्स इम्पॉर्टंट असणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही इथे पाहू शकता की निफ्टीमध्ये सेलर्स ॲग्रेसिव्ह होते आणि इथून मार्केटला परत 22,000 ची लेवल होती ही 22,200 तिथून बायर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केटला परत वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. पण तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात ठेवली असेल तर आपल्यासाठी हा 24,700 लेवल एक इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ठरलेला आपल्या मार्केटला. तर पहिल्यांदा तिथूनच मार्केटमध्ये रिजेक्शन आलं. त्याच्यानंतर मार्केट परत तिथून वरती जाण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या जवळपास मार्केट गेला आणि तिथून परत सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केटला खाली घेऊन आले. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता परत मार्केट आपलं त्याच लेवलच्या जवळ जात आहे आणि आता इथे मार्केट कसं काय कामकाज करेल ते आपल्याला पाहणं खूप गरजेचं असेल. आणि इथे जर मार्केटमध्ये परत सेलर्स ॲग्रेसिव्ह झाले तर इथून परत आपल्याला डाऊन साईडचा मोमेंट पाहायला मिळू शकतो. तर तुम्ही इथे पाहू शकता की सध्या आपल्यासाठी हा एक रेजिस्टन्स खूप इम्पॉर्टंट आहे, तो तुम्ही मार्क करून ठेवू शकता. 24,700चाच लेवल तुम्ही मार्क करू शकता. जर ह्याच्यावरती मार्केटने सस्टेन केला आणि त्याच्यानंतर आपल्यासाठी 24,950 ते एक 25,000चीच राऊंड फिगर लेवल पकडूया आणि ही एक खूप इम्पॉर्टंट आणि सायकोलॉजिकल रेजिस्टन्स ठरेल. जर इथूनही मार्केट आपलं अपसाईडला गेलं, बायर्स चांगले मार्केटमध्ये असतील किंवा तुम्ही पाहू शकता की FI वाले वापस इन्व्हेस्टमेंट चालू केली त्यांनी, तर तुम्ही इथून पाहू शकता की त्याच्यानंतर आपल्याला 25,500चा आपल्यासाठी इम्पॉर्टंट रेजिस्टन्स ठरू शकतो. कधी जर 25,000ची लेवल अपसाईडला ब्रेक झाली तर. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही डाऊन साईडचा विचार करत असाल ना, तर डाऊन साईडला तुम्ही इथे पाहू शकता की इथे एक ट्रेंड लाईन येते आणि जर ही इथून परत या 24,700च्या लेवलवरून मार्केटने रिजेक्शन दिलं किंवा एक मिनटं तुम्ही इथे पाहू शकता, जर मार्केट ह्या लेवलच्या वरती जसं कॅन्डल क्लोज केली आणि नंतर वापस इथले सेलर्स ॲग्रेसिव्ह होऊन मार्केटला परत खाली घेऊन आले ना, तर आपल्यासाठी पहिलं टार्गेट हे ट्रेंड लाईनचं असेल. जर ही ब्रेक झाली तर त्याच्यानंतर आपण 23,800 ते 23,900चं टार्गेट घेऊ शकतो. आणि हे ब्रेक झालं तर मार्केटमध्ये 23,200पर्यंत मार्केट म्हणजे इथून फॉल येऊ शकतो. कधी जर मार्केटमध्ये काही इथे ट्रॅप झालं तर 24,700च्या लेवलवरती आणि जर इथून वरती गेलं तर सांगितल्याप्रमाणे अपसाईडच्या लेवल आहेत. आणि जर चांगलंच झालं तर येणाऱ्या काही दिवसात मार्केट परत आपलं ऑल टाईम हायच्या लेवलच्या जवळ जाऊ शकतं. तर ह्या खूप इम्पॉर्टंट लेवल ठरतील येणाऱ्या आठवड्यासाठी, येणाऱ्या दिवसांसाठी. तर ह्याच्यावरती तुम्ही नक्कीच कामकाज करू शकता. धन्यवाद.